छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला काही दिवसांपूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर मंगळवारी 25 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती। त्यानंतर 28 मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं असता कोर्टानं त्याला 2 दिवसांची आणखी पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान आज रविवारी पुन्हा प्रशांत कोरटकरला सकाळी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आला असता कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यानंतर प्रशांत कोरटकर तातडीनं जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याचं समजतंय। जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।